हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम हरे कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम हरि ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते जाना ओ सुंदर ते जाना उभे सुंदर ते ध्यान तुलसी हार गला से पीतांबर तुलसी हार गला से पीतांबर हे बोनिया करकटावरी हे बोनिया तुलसी हार गळा आले पीतांबर तुलसी हार गळा आले पीतांबर आवड निरंतर हेची जाना हेची जाना
ब्रह्मरस गोडी तयासे पावनी ब्रह्मरस गोडी तयासे पावनी वासनानि मारी समूळ जाती वासनानि मारी समूळ जाती ब्रह्मरस गोडी तयासे पावनी ब्रह्मरस गोडी ब्रह्मरस गोडी तयासे पावनी वासनानि मारी समूळ जाती वासनानि मारी समूळ जाती नाही त्या विठाळ अखंड सोहळा नाही त्या विठाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवे उपाधी वेगळा जाणीवे मन हे निष्ठळ झाले मन हे निष्ठळ झाले तयाउने काही निज सो तयाउने काही निज सो तेची पुण्यवंत परोपकारी तेची पुण्यवंत परोपकारी प्रबोधित्या नारी नर लोका प्रबोधित्या नारी नर लोका नाही त्या विठाळ अखंड सोहळा नाही त्या विठाळ अखंड सोहळा वेगळा जाणीवेचा वेगळा जाणीवेचा का म्हणे त्याचे पाय तुका म्हणे त्याचे पाय पाय ओवनिया वास करिणते ओवनिया वास करिणते तुका म्हणे त्याचे पाय पाय तुका म्हणे त्याचे पाय पाय ओवनिया वास करिणते
भक्ती आम्ही के ब्रह्मरस गोडी ब्रह्मरस गोडी दयाचे पावली ब्रह्मरस गोडी दयाचे पावली ब्रह्मरस गोडी दयासे पावनी ब्रह्मरस गोडी दयासे ब्रह्मरस गोडी दयासे वासनानी मारी समूळ जाची वासनानी मारी समूळ जाची वासनानी मारी समूळ जाची वासनानी मारी समूळ जाची समूळ जाची आता अखंड वासनानी मारी समूळ जाची वासना निमारी समूळ जाची वासना निमारी समूळ जाची वासना निमारी समूळ जाची नाही त्या काळ अखंड सोळा नाही त्या
जाणिवेच्या उपाधी वेगळा एको कमी उपाधी उपाधी वेगळा जाणिवेच्या उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी वेगळा उपाधी उपाधी वेगळा जाणिवेच्या उपाधी वेगळा जाणिवेच्या उपाधी वेगळा जाणिवे उपाधी वेगळा जाणिवेच्या उपाधी वेगळा उपाधी वेगळा जाणिवेच्या उपाधी वेगळा जाणिवे उपाधी वेगळा उपाधी वेगळा जाणिवेच्या जाणी उपाधी वेगळा उपाधी वेगळा जाणे उपाधी वेगळा उपाधी वेगळा
ब्रह्मरस गोडी तयाशी फावली वासना निमाली समूळ ज्याची नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या मन हे निश्चळ झाले एके ठाई तया उणे काय निज सुखा तोची पुण्यवंत पर उपकारी प्रबोधित्या नारी नरलोका तुका म्हणे त्याचे पायी पाय पोस होऊन या वास करीन तिथे नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या विठाला ब्रह्मरस गोडी तयाशी फावली वासना निमाली समूळ ज्याची नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या या डुकरा पिंपळगाव स्थानी हा या वर्षी महोत्सव चालू आहे कारण या ठिकाणी सुरू झालेला नामयज्ञ या वर्षी 25वा आहे म्हणजेच याचा अर्थ रौप्य महोत्सव आहे आणि हे रौप्य महोत्सव असल्यामुळंच मोठा उत्सव धरण्यात आलेला आहे प्रतिवर्षाला काही असं एवढा मंडप इत्यादी काही नसतं या वर्षी सर्व वेगळं आणि आगळं असं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि त्याला कारण हे वर्ष महत्त्वाचं आहे विठ्ठल अशा या महत्त्वपूर्ण उत्सवामध्ये ही कीर्तन सेवा सादर करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे तुकाराम महाराज या अभंगात ब्रह्मज्ञानी पुरुषाचं महत्त्व सांगतात विठ्ठल कारण ब्रह्मज्ञान हे सर्वांना व्हायला पाहिजे का ब्रह्मज्ञान नाही म्हणून उपजतात जर ही मंडळी ब्रह्मज्ञानी असती तर यांना याचं ज्ञान करून द्यायचंही कारण पडलं नसतं पण ज्ञान करून द्यावं लागतं याचं कारणच असं आहे की हे ब्रह्मज्ञान जाणत नाही म्हणजेच आत्मस्वरूपाला जाणत नाही विठ्ठल आत्मस्वरूपाची तर ओळख प्रत्येकाला हवी आहे आत्मस्वरूपाची ओळख म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपण आपल्या स्वरूपाला जाणणं
याला म्हणतात आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं. आपल्याला आपण जाणत नाही याचाच अर्थ असा आहे की यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. विठ्ठल आणि हेच होण्याकरता महाराज आत्मज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगतात. लक्षणं माहिती झाली म्हणजे लक्षाकडे जाता येतं. याचाच अर्थ आपल्या प्राप्तव्य साधा म्हणजे साध्याकडे जाता येतं. पण लक्षणच जाणत नसेल तर लक्ष सुद्धा त्यांना जाण्याची इच्छा राहत नसते. ही माणसं लक्षणच ब्रह्मज्ञानाचं जाणत नाहीत म्हणून यांचं ब्रह्मस्वरूपाकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाण्याची ओढही सुद्धा नाही. विठ्ठल पण जरा थोडा विचार करा. आपल्या ज्ञान नसणं हे चांगलं आहे का? आपणच आपल्याला न ओळखणं अर्थात आपणच आपल्याला न जाणणं अथवा आपल्याच आपली ओळख न होणं हे बरं आहे? कदापि बरं नाही. आणि दुसरा महत्वाचा भाग असा हे न जाणल्यामुळे जीव हा संसारामध्ये आसक्त झाला आणि अज्ञानामुळं तो संसार करत राहिला आणि त्याचा परिणाम असा झाला सुखाच्या इच्छेनं संसार करत असताना त्याची बुद्धी अशी झाली का हा या विषयच आम्हाला सुख देतील म्हणून विषय वासना सुद्धा वाढल्या गेल्या. विठ्ठल विषय वासना वाढल्या गेल्या याचाच अर्थ तितकाच तो आपल्या स्वरूपापासून दूर गेला. कारण वासना ज्या असतात ते आत्मस्वरूपापासून प्रत्येकाला दूर नेतात. विठ्ठल आत्मा विषयांमुळं जीव हा आत्मस्वरूपापासून दूर जातो. आपण सर्व संसार करत आहात, नाना प्रकारचे विषय भोगत आहात आणि विषय भोगण्याकरता हाडाची काढ करता, रक्ताचं पाणी करता, चंदनासारखे दिसता. याचा अर्थच असा आहे की हे नाहक करावं लागतंय. कशामुळं? आपल्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं. आपलं स्वरूप त्यांना ज्ञात नाही म्हणून माणसं बाह्य विषयांच्या कडे ओढले जातात. विषय ओढी भुलले जीवा. विषय ओढे भुलले विषय ओढी भुलले जीवा. आता याची कोण करेल अनुपजे नारायण उपजे नारायण कोण सुख धरिले
अशा जीवांची मोठी संत महात्म्यांना क्यू येते. आता यांची कोण करील क्यू. विषयामध्ये गर्क झालेल्या जीवाची फार मोठी हानी होते. तो आत्मसुखापासून दुरावला जातो, नरकापर्यंत जातो ह्या विषयांच्या मुळे. खालचे खालचे विषय भोगत राहतो. किडे कीटकादी त्यांना जन्म घ्यावे लागतात. म्हणजेच याचा अर्थ त्याची भरपूर हानी होते. संतांना क्यू येते. आता यांची कोण करील क्यू. क्यू करण्यासारखी गोष्ट आहे का. व यांच्या ठिकाणी परमात्म्याविषयी भावनाच निर्माण होत नाही. नुपजे नारायणी भाव. नारायणाच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी यांचं प्रेमच निर्माण होत नाही. विठाल केव्हा पावो निठा नरदेव. मला एक विचारायचंय, नरद्यासारखा हे शरीर प्राप्त झाल्यानंतर देवाविषयी प्रेम निर्माण व्हावं की न व्हावं. अवश्य व्हायला पाहिजे. परमार्थ करण्याची भावना निर्माण व्हायला पाहिजे. आत्मकल्याणाकडे जीव हा ओढला गेला पाहिजे. परमात्म्याचं परमसुख प्राप्त करायला पाहिजे. पण हा गेला विठाल. मनुष्य पण तरी साधी नारायण, नाही तरी हे ना पशु नाही तरी हे न पशु नाही तरी हे न पशु. मनुष्यपणा तरी साधी नारायण, मनुष्यपणा तरी साधी नारायण, मनुष्यपणा तरी साधी नाही तरी हे न पशु नाही तरी नाही तरी मनुष्य पण तरी नारायण साधी. नारायण साधी तरी मनुष्यपण. अन्न साधी तर पशुपिनहीन, म्हणजे पशुपेक्षा खालचा. विठ्ठल नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. श्वान सुख रे बापोडी, श्वान सुख रे बापोडी, बापोडी. नाही तरी काय थोडी, काय थोडी. स्वान सुख रे बापुडी, स्वान सुख रे बापुडी, बापुडी. नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी. काय थोडी स्वान सुकरे बापुडी. तुमच्यासारखे ते आणि विषयामध्ये लोळतात, विषय भोगतात. कुत्री असो डुकर असो ही सगळी विषय भोगतात, भरपूर भोगतात. आणि तुम्ही जर विषय भोगत असाल आणि त्याच्यात समाधान मानत असाल तर व्यर्थ आहे. भक्ती विन पशु कशाशी वाढ, भक्ती होण पशु कशाशी वाढ, भक्ती विना पशु कशाशी वाढ. भक्ती होण पशु सटविने नेला पैसा नाही, सटविने लागायचा नाही, सटविने लागायचा. भगवंताच्या भक्तीशिवाय जन्माला आलं
कशाला वाढलं कशाला 6वीच्या दिवशी का मेलं नाही विठ्ठल काय उपयोग आहे स्वतः करता जर याला काही समजत नाही तर इतरांकरता तो काही करू शकत नाही आणि प्रत्येकानं आपलं कल्याण साधावं आपली या हिता जो असेला आपुलिया हिता जो असेला आपुलिया हिता जो असेला आपुलिया हिता जो असेला धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहायला पाहिजे आणि हे विषय तर पामर जीव कधीच विषया ठिकाणी जागे राहत नाहीत आपे याचे ने पाणी अखाद्याची ने भोजने स्वैरश्री धन्नी दाने होयचे सुख हे तामसी सुख भोगतात विठ्ठल खाऊ नये ते खातात पिऊ नये ते पितात जाऊ नये तिथं जातात करू नये ते करतात आणि याच्या करता एक सुंदर मानव शिर दिलं काय कमल मुख राम भजन को दिया मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया खाया पिया सुख से सोया आया पिया सुख से सोया आया पिया सुख से सोया आया पिया सुख से सोया ना जमाना खोया ना जमाना खोया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया आम्हाला तोंड फक्त खाण्याकरता लोकांना शिव्या देण्याकरता नाही भजन करण्याकरता आहे कमल मुख राम भजन को दिया आणि म्हणून रामाचं भजन व्हायलाच पाहिजे विठाला अशी माणसं आपल्या साध्यापासून आपल्या ध्येयापासून दुरावली गेलीत त्याला एकच कारण आहे आत्मज्ञान नाही म्हणजे आपलं स्वरूपाचं ज्ञान नाही आपण आपल्याला ओळखत नाही मग असं करा म्हणा तुम्ही ओळखत नाही म्हणजे मी चांगलं जाणतो म्हणजे काय माझं नाव हो मला माहिती आहे म्हणजे काय चिमाजी गो माझी पितळ दरवाजी ही काय आत्मशी ओळख आहे भाई काहीतरी बघायचं याला काही महत्व आहे आपलं स्वरूप असं आहे त्याला काही नावे नाही नवता गाव शिव वैलायाशी नवता गाव शिव वैलायासी नाव रूपाशी तो आधीच ठाव नाही मग तुम्ही कुठून म्हणा चिमाजी गो माझी अरे ते जे नाव आहे ते मड्याचं आहे तुमचं नाही विठ्ठल हे मड
जन्माला आलं त्यावेळेला तुमच्या आईबापाने ते ठेवलंय, ठेवलेली नावेशी देत उठी आणि त्यालाच आपण ओ म्हणून म्हणतो. पण हे तुमचं नाव नाही, हे शरीराचं आहे, आत्म्याला नावच नाही. जो शरीराला सोडून आत्मा जातो त्याला काय नाव आहे? ज्यावेळा तुम्ही त्या मड्याला उचलता दफन नेता तेव्हा तो आत्मा नसतो. मग त्या आत्म्याचं नाव काय आहे? काय त्याला म्हणतात? अहो काहीच नाही. तो स्वरूपानं असा आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, तो निराकार निर्गुण असा आहे. अव्यक्त निराकार नाही अव्यक्त निराकार, अव्यक्त निराकार नाही जे कोणी चराचर जे कोणी आहे, निराकार आहे. म्हणून तुम्ही त्याला कधी पाहू शकत नाही, तो तुम्हाला कधी दिसू शकत नाही आणि त्याच्याशिवाय काही चालत नाही. तो असेल तरच हे चालतंय. चाले हे शरीर कोणाचे चाले हे शरीर कोणाचे चाले हे शरीर कोणाचे चाले हे शरीर कोणाचे कोण बोलविते हरी वे बोलविते हरी वे. चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरी बीन कोण बोलविते हरी बीन. चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते हरी कोण बोलविते हरी. शरीर म्हणजे मड चालतं, बोलतं, देखवी ऐकवी एक नारायण, हे सगळं परमात्मा करतो. त्याच्या सत्तेनं या स्थूल शरीराकडून या क्रिया दिसतात. जर तो नसला तर कोणती क्रिया या शरीराकडून होत नाही. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी बोलत सेवाणी शिकविता धणी वेदला शिकविता धणी साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी साळुंकी बोलत सेवाणी शिकविता धणी सर्व काही होत त्या परमात्म्यामुळं. परमात्म्यामुळं म्हणजेच आत्म्यामुळं. परमात्मा म्हणजे आत्मा. आत्मा हा परिच्छिन्न आहे, परमात्मा व्यापक आहे, इतकाच फरक आहे. कारण तो परमात्म्याचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके मम एव अंश अयम जीवलोक. हा जीवलोक माझाच अंश आहे. म्हणजे याचा अर्थ हा जीव त्या निर्गुण निराकार परमत स्वरूपापासून वेगळा नाही. तुका म्हणे कैची किव कोठे जीवन निराळा कोठे जीवन निराळा कोठे जीवन निराळा किंवा कोठे तुका म्हणे कैची किव कोठे जीवन निराळा कोठे जीवन निराळा
जीव कोठे जीवन निराळा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. अर्धेन श्लोकेन एक प्रवक्ष्यामि, मी बोलतो. यद उक्तम तद अहम अर्धेन श्लोकेन प्रवक्ष्यामि, सांगतो. काय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म हे सत्य आणि जगत हे सगळे मिथ्या आहे. आज दिसतं उद्या दिसल सांगता येत नाही. मागे जे शरीर झालं जग जाग असं जगाचं परिवर्तन किती होत गेले पत्ता नाही. क्षणाक्षणामध्ये जगाचा परिणाम वेगळा होतो. म्हणजे परिणाम पावतो ते वेगळ्या प्रकारचं होत राहतं. पहिलं असतं असंच दुसऱ्या क्षणात राहत नाही. तुम्ही जे मोठे झाले याचा अर्थ एकदा नाही मोठे झाले, पण कसे मोठे झाले कोणाला सांगता येत नाही. क्षणाक्षणात वाढत राहतं. विठ्ठल आणि या शरीराला वाढवणारा तो आत्मा परमात्मा आहे. आणि तो राहतो कुठं? सर्वस्यहम सन्निविष्ट. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी बुद्धीश्वरी आणि ते वस्तू का मी तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची काम विषयावरी. हृदयाने मी राहणार आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेन तिष्ठती. आणि हृदयात परमात्मा राहून या शरीराची सगळी कामं करवतो. विठ्ठल आपण रोज खातो ना हो. चांगलं काही खाणं असलं माणसं विचार करत नाही, लबा लबा खातात पुन्हा पटापटापट. मग त्या आतमध्ये कसं जात येईल काही पाहतच नाही. पण भगवान ते सर्व पचवतो. वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाशितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. चतुर्विध अन्नम अहम पचामी. 4 प्रकारचं अन्न मी शिजवतो. विठ्ठल प्रकारे पोषितो जगाशी पोषितो जगाचे एकला पोषितो जगा कारणाट विषय कृपाळू देवा. कारणाट विषय कृपा पोषितो जगाचे एकला आत्मा तो परमात्मा म्हणजेच आपण आहोत आणि आपण म्हणजेच परमात्मा आहोत. भिन्न नाही, वेगळे नाही. पण ओळखलं कुठं जातंय? जाणत नाही. जाणण्याची शक्ती नाही. शक्ती नाही म्हणण्यापेक्षा ती शक्ती मिळवली नाही. कारण ती शक्ती मिळवावी लागते. आणि याच करता तुम्हाला ते ज्ञान व्हावं याच्याच करता महाराज ब्रह्मज्ञानाचं लक्षण सांगतात. ब्रह्मज्ञानी कसा असतो? अभंगाच्या ब्रह्मरस गोडी दयासी बाबली. ब्रह्मरस गोडी दयासी बाबली. ब्रह्मरस गोडी दयासी बाबली. ब्रह्मरस
दयासी भावनी वासनानी माझी समूळ जाते वासनानी माझी समूळ जाते नाही त्या विटाळ अखंड सोमळा नाही त्या विटाळ वासनानी माझी समूळ जाती नाही त्या विटाळ अखंड सोड नाही त्या विटाळ अखंड सोड समाप्त झाली त्याला ती गोडी प्राप्त होते. याचा अर्थ असा आहे आपण जे विषय सेवन करतो ते विषय सेवन करतो म्हणजे मड्या करता करतो. विषयांच्या द्वारे हे शरीर राहतं काही दिवस. आत्म्याचं हे भोजन नाही आहे. आत्म्याचं भोजन नाही याचाच अर्थ आपलं भोजन नाही. आपलं भोजन नाही म्हणजे आपण उपाशीच आहेत. आणि हा मूर्खपणा आहे आपला की आम्ही विषयाच्या नादी लागलो म्हणजे स्वतः उपाशी मरतोय. विठाल त्याला भोजन तेव्हाच प्राप्त होतं वासना निमाली समूळ ज्याची. ज्याच्या जीवनातल्या पूर्ण वासना नष्ट होतात त्याच वेळेला त्या आत्म्याला ब्रह्मरसाचं पान मिळतं होतं. याचा कोणी विचार केलाय? आम्ही उपवासी आहोत, आम्हाला आजपर्यंत काही त्याचा स्वाद नाही, काही नाही. विषयामध्ये रममान होतात म्हणजे या मड्याला पोसत राहतात. मड महत्वाचं आहे पण कशा करतात ते ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता आहे. हे साधन आहे आणि ब्रह्मज्ञान हे साध्य आहे. आता हा जो विषय आहे आतापर्यंत आम्ही मांडलेला, खरं सांगा तुम्हाला सगळं कळालं का? नाही. मी आपलं बोलत राहिलो, तुम्ही आपल्या बिड्यासाठी बसून राहिले. याच्या पलीकडं तुम्ही ते जाणू शकत नाही आणि तेच जाणायला हवं. विठाला मोठा अभ्यास याच्या करता प्रयास करावे लागतात. सहजासहजी ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. विचारता निरसले, जे विचारताना दूर होतात ते प्रपंचे सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. प्रपंचापासून दूर व्हावं लागतं, वृत्तीतून प्रपंच कायमचा निघावा लागतो, वासनेचा पूर्ण क्षय व्हावा लागतो आणि जीव हा पूर्ण मोकळा व्हावा लागतो. त्यावेळेला त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून म्हणतात जर तुला ते प्राप्त करायचे का तर ब्रह्मज्ञानी प्राप्त करतो कसा किंवा त्याला प्राप्त होतं केव्हा? वासना निवाली समूळ जाती. वासना निवाली समूळ जाती. आमच्याच नाहीत
आणि त्या वासनेच्या पूर्तते करताच माणसं परमार्थ सोडतात, कीर्तन भजन सोडतात. अरे रात्री कार येणार ते असं झालं आमका आमका झालं हेच मग सांगत राहतात. म्हणजे प्रपंचाची काम करत राहण्यामध्ये ते ब्रह्मरसाचं पान होत नाही. प्रपंचाचं सेवन नाहीच नाही, पण त्या वासना सुद्धा आपल्या जीवनामध्ये न राहू देणं हे ब्रह्मज्ञानाचं लक्षण आहे. विठ्ठल आसनानी माली समळ ज्याची असं आहे. एका काली मी चांगल्या प्रकारचा पखवाजा होतो. हो, गाणाराही होतो. मी अनेक गायक तयार केलेत, अनेक पखवाजे तयार केलेत. त्यांना आवडतं आम्हीच पखवाजो असं नाही समजत. उलट तुम्ही काय वाजवता आणि कुठं चुकतात ते मला समजतं. विठाला पण ब्रह्मज्ञानाकडे ज्यावेळेला मोहर लागली त्याची गुढ लागली तेव्हापासून हे सगळं सोडून दिलं. विठाला विठाला त्याचे सुख तुम्हा कळले, त्याचे सुख तुम्हा कळले, त्याचे सुख तुम्हा कळले. मग दारोदारी नाही, मग दारोदारी नाही, मग दारोदारी नाही. त्याचे सुख तुम्हा कळल्यावरी मग दारोदारी न फिराल. आपल्या महाराष्ट्रातला एका कालचा पखवाजा, हो, ज्यांनी याला शिकवलं बाबूराव डवरे. कीर्तनकारांनी त्याच्यापुढं कीर्तन करणं शक्यच नव्हतं. तो कोणालाही कीर्तकांना उचलून देत नव्हता. फक्त माझ्या कीर्तन गप्प राहायचा. विठाला विठाला एका काली एक पखवाजा सुभाष देशमुख चांगल्या प्रकार पखवाजा तो माझ्याजवळ इगतपुरी शिकला. विठाला विठाला पखवाजे तयार झाले या मठामध्ये आणि अनेकांना तयार केलं. इतकंच नव्हे, प्रथम काही पोरांचे हात बनवून नंतरही ते आळंदीला गेले, पखवाज शिकले. कारण नवीन पखवाजाचा हात वळवणं हे अति महत्वाचं आहे. विठाला पण हे काही विषय सांगणं म्हणजे स्वतःची बड्यापणा सांगता असं होतं, म्हणून मी सांगत नाही. सांगण्याचा इत्यर्थ असा लक्षात ठेवा, ही कमाई करायला पाहिजे. पावनिया मनुष्यपण जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दव जाण पुच्छविन तू पाई. मनुष्यत्वाला प्राप्त होऊन जो ब्रह्मज्ञान प्राप्त करत नाही तो पुच्या गाढवमा समजायचा, काही उपयोग नाही. पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाना विषया चरणा विचारतो. मनुष्यत्व प्राप्त करून सुद्धा जो ब्रह्मज्ञान प्राप्त करत नाही तो बोकडीची जात समजाई. विठाला कणखरवाणी न
नात महाराज भागवतात बोललेले आहेत. मनुष्यानं आपलं स्वरूप ओळख करून घ्यायला पाहिजे, जाणायला पाहिजे. आणि याच्याच करता ब्रह्मज्ञ काय ब्रह्मरस तयाशी भावने वासना निमाली समळ ज्याची. थोडक्यात आहे पण कठीण आहे. अंतःकरणातल्या पूर्ण वासना अज्ञानासह गेल्या पाहिजेत. कारण अज्ञान कार्य हे वासना आहे. कारण अज्ञान कार्याचे गताचे वासना ते अज्ञान गेलं पाहिजे, म्हणजे त्याचं मुळे गेलं पाहिजे आणि वासना संपल्या पाहिजेत. मग त्याला ब्रह्मरस प्राप्त होतो, म्हणजे ब्रह्मज्ञानी होतो. आणि याच्याच करता त्याने वासना संपवायला पाहिजे. आणि एकदा त्याने आपल्या वासना संपवल्या, ब्रह्मज्ञानी झाला, म्हणजे तो ब्रह्मज्ञानी कसा राहतो, कसा होतो, त्याचं स्वरूप काय जाणावं. अभंगाच्या दुसऱ्याकडे नाही त्या विटाळा नाही त्या विटाळा अखंड सोहळा अखंड सोहळा नाही त्या विटाळा अखंड सोहळा नाही त्या विटाळा अखंड सोहळा नाही त्या विटाळा नाही त्या विठाला अखंड सोहळा नाही त्या विठाला अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेचा उपाधी वेगळा जाणीवेचा नाही त्या विटाळा अखंड सोहळा नाही त्या विटाळा अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेचा उपाधी वेगळा अखंड सोहळा अखंड सोहळा वासना संपल्यात असा जो महात्मा, त्याला विटाळ नाही, म्हणजे संसाराचा बाध नाही. विटाळ म्हणजे संसार, विषय, भोग याच्या जीवनात राहत नाहीत. संबंधच राहत नाही. संबंध राहत नाही, त्याचा काही संबंध त्याला नसतो. तो ब्रह्मज्ञानानच राहतो आणि त्याच्यातच जगतो. मग याचं शरीर राहतं कसं? प्रारब्ध वशात. विठाला विठाला तोही नेत्री पाहे श्रवण ऐकतो आहे, परिसरता तिचं नव्हे नवल देखी. सर्व त्याच्याकडून होतं, पण तो करत नाही. त्याचं प्रारब्ध त्याच्या शरीराकडून करतं. विठाला कुठं असतो तो? त्याच्या ज्ञानामध्ये मग्न राहतो. आपल्या वृत्तीतून खाली येतच नाही. त्या ब्रह्मवृत्तीमध्येच कायचा तदाकार राहतो, तद्रूप राहतो. मग शरीराचे व्यवहार शरीर करतं आणि तो आत्मज्ञानी आत्मज्ञानामध्ये मग्न राहतो, आनंदी राहतो. आनंदी भोवती, सुखी भोवती, आत्मारामो भोवती असा तो होतो. हे ब्रह्मज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा त्याला संसाराचा संबंध राहत नाही, नाही त्या विटाळ. मग तो कसा? तो अखंड सोहळा, कायमचा सोहळा, म्हणजे कधी त्याला ओढेपणा येत नाही. विठाला विठाला वासना जेवढा होत्या तेवढा सुद्धा तो ओवळा नव्हता, पण त्याला वाटत होतं मी वेवळा आहे. पण ज्यावेळा त्या वासना संपल्या त्यावेळा तो समजू आता मला काही संबंध नाही. अखंड सोहळा.
निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो शे त्या निर्गुण तत्वात निर्गुण महात्मे निर्गुणात राहतात गुणामध्ये येत नाही त्यालाच म्हणतात गुणातीत पुरुष म्हणजे गुणांच्या पलीकडे गेलेला जो तो म्हणतात गुणातीत पुरुष विठ्ठल काही या शरीराशी जगाशी संबंध राहत नाही तो त्याच्या स्थितीमध्येच मग्न राहतो ब्रह्मज्ञानी उपाधी वेगळा जाणीवेच्या ब्रह्मज्ञानी झाला असतो पण ब्रह्मापर्यंत प्राप्त झाल्यानंतर ते ब्रह्मज्ञान सुद्धा त्याच्याजवळ आहे असा त्याला भास राहत नाही म्हणजे ज्ञानाच्या पलीकडे जातो आणि हे महत्वाचं ज्ञान गुळणी गावा गोविंद गा ज्ञान पचवता आलं पाहिजे या भानगडी होतात ज्याला पचत नाही त्यांनाच थोडा पक्वाचा आला का मी पक्वाचा झालो थोडा गाता आला का मी गायक झालो नसतं गायनाचार्य तर काय सांगावं कुठला गायनाच्या कुठं पण सर्व हे अशा तऱ्हेचे उपाधीला जखडलेत उपाध्या लावून घेतल्या काही नाही तरी हबप म्हणतो हबप सोपे कठीण आहे हबप म्हणजे मामा म्हणायचे हरभरे भरडण्यात पटायचे या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कोणताच अभिमान राहत नाही तो अभिमानाच्या वेगळा होतो म्हणून तो ज्ञान गिळून गावा गोविंद गा ज्ञान गिळून घेत राहतो गोविंद गातो म्हणजे भक्ती होते ज्ञानोत्तर प्रेम भक्ती विठ्ठल अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या त्याला दुसऱ्या एका बाजूने तत्वाचं ज्ञान होतं आणि तो तत्व साक्षात्कार करतो त्याला सुखाची ती प्राप्त होते अभंगाच्या तिसऱ्याकडे सांगतात मन हे निचळ झाले मन हे निचळ झाले मन हे निश्चळ झाले मन हे निश्चळ झाले मन हे निचळ झाले मन हे निचळ झाले मन हे निश्चळ झाले मन हे निश्चळ झाले तया गुणे
एके ठाई. आता ते ठिकाण म्हणजे कोणतं? ब्रह्म, परमात्मा, अधिष्ठान तत्व. तिथं एक होतं. आणि म्हणून अभ्यास करणारानं म्हणजे त्या साधकानं आपलं मन परमात्म्याच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करावा. आणि परमात्म्याच्या ठिकाणी लावण्याकरता प्रपंच आपल्या चित्तातून काढण्याचा सुद्धा प्रयत्न करावा. प्रपंच एकदा बाजूला झाला की त्याचं चित्त परमात्म्याशी एक होतं. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ ये कोणी गोपाल राहे ते, ये कोणी गोपाल राहे ते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ ये कोणी गोपाळ राहे, हे कोणी गोपाळ राहे. आपलं चित्त आपण स्वच्छ बनवणं. चित्त जैसे गंगाजळ सर्वांगी निर्मळ. हो, चित्त जैसे गंगाजळ असं बनवलं पाहिजे. विषयाच्या कोणत्याही वासना, कोणत्याही इच्छा, कामना त्या चित्तात राहता कामा नये. असं स्वज्वळ चित्त परमात्म्याच्या जवळ जाऊन राहतं, स्थानीभूत होतं. आणि मग त्याला निज सुखाची प्राप्ती होते, म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती होते. ठला किती सुख त्याला पारावरच नाही. तया उणे काय निज सुखा, निज सुखाला काय उण भरपूर. किती सुख आहे, तो सुखरूपच होतो. असा महत्वाचा भाग आहे. आणि असा जो महात्मा ब्रह्मज्ञानी तो परोपकारी असतो. लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे तो सर्व मानव मात्रांना ब्रह्मज्ञान देऊ शकतो. आणि महान पुण्यवान असतो. कारण सर्व लोकांना ज्ञान देणारा तो काय थोडा पुण्यवान आहे. भरपूर पुण्याची प्राप्ती. आणि यथार्थ ज्ञान तोच सांगू शकतो. त्याच्याशिवाय दुसरा ज्ञान सांगू शकत नाही. कारण विकारी पुरुष ज्ञान सांगतानाच विकारी असतात. आणि ते विकारी मग ज्ञान सांगताना विकारच होत जातात. आता काय सांगावं. फार गोष्टी खराब आहेत. ते विकार यथार्थ ब्रह्मज्ञान दुसऱ्याला सांगू शकत नाही. कारण स्वतःलाच यथार्थ ब्रह्मज्ञान नसतं. विठ्ठला महात्मा प्रबोधित्या नारी नर त्याला कधीच विकार स्पर्श करू शकत नाही. असा निर्विकार महात्मा अनेकांना ब्रह्मज्ञान सांगतो. अनेक ब्रह्मज्ञानी होतात, अनेकांचं कल्याण करतो. हे महत्वाचं आहे. म्हणून प्रबोधित्या नारी नरलोका विठोबा तयासी
महात्मा विटाळारहित म्हणजे संसारारहित आहे. त्याला कोणताच विटाळ नाही, सोहळा आहे. जाणीवेच्या उपाध्या नाहीत. परमात्मा स्वरूपी त्याचं मन निश्चळ झालेलं आहे. जो पुण्यात्मा आहे, परोपकारी आहे, स्त्री पुरुषांना जो ब्रह्मज्ञानाचा योग्य मार्गदर्शन करतोय, असा जो महात्मा आहे, तुकोबाराय म्हणतात, अशा महात्म्याच्या बाबतीत काय सांगू. मी त्यांच्या पायातला जोडा होऊन राहील आणि त्यांच्याजवळ कायमचा वास्तव्य करेल. अभंगाच्या शेवट तुका म्हणे त्याचे त्याचे पायी पाय पोस होऊनिया वास करीन तेथे. पायी पाय पोस म्हणजे पायाला पोसणारा जोडा होऊन राहील. त्यांच्या चरणाजवळ राहणार राहील, कायमचा राहील, सरकणार नाही. होऊनिया वास करीन तेथे, कायम तिथंच मी त्यांच्या चरणाजवळ राहील असं तुकोबाराय म्हणतात. याचाच अर्थ ब्रह्मज्ञानाची योग्यता किती मोठी आहे हे लक्षात येईल. विठाला तो सामान्य नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. कीर्तन संपलं. जाता जाता पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं सांगून जातो. इगतपुरी या ठिकाणी जोग महाराजांनी काही काल राहून 2 शिष्य निर्माण केले. एक लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि दुसरे बंकट स्वामी महाराज देगलूकर, असे 2 शिष्य बनवले. आणि तिसरं कार्य महत्त्वाचं म्हणजे जोग महाराजांनी आपल्या सर्वांकरता माघ शुद्धदशमीचा महोत्सव सुरू केला. आणि तो महोत्सव कायम टिकून राहावा याच्याकरता संस्थेनं योजना केलेली आहे. प्रत्येकानं वेगवेगळे राहायचं. पहिल्या प्रथम लक्ष्मीबा राहिले, त्यानंतर नारायणबाबा राहिले, त्यानंतर माझ्यावर बाळी आले आणि मी सुद्धा आता हे कार्य करत संपलंय. हो, पुढे येणारा जो शतकोत्तर महोत्सव तो सुद्धा हे शरीर कधी का नाही शंका वाटते. व्हावा अशी इच्छा आहे. पण काय सांगता, शरीराच्या पुढं शरीर भरपूर आणि त्रास देऊ राहिलेला आहे. ठीक आहे, तुम्हा सर्वांना सांगतो, असा जो महोत्सव आहे तो आपल्या सर्वांना करायचा आहे.
आणि आपण सर्वांनी त्याच्यात उतरायचं आहे. आणि महाराष्ट्रातून येणारे जे पाहुणे आहेत, कीर्तनकार, प्रवचनकार, मोठमोठे श्रवणकार मंडळी येतील, त्या सर्वांची इगतपुरी तालुक्यातील लोकांनी काय करायची, उपासना करायची, म्हणजे ती सेवा करायची. त्यांना खाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, स्नानाची व्यवस्था, सर्व व्यवस्था करायच्या आहेत. आणि त्या व्यवस्था करणारा जो मनुष्य असेल तो बिलकुल चुका करणार नको. अगदी बिनचूक कामं करायचीत. आपल्या तालुक्याचं नाव घालणार नाही पाहिजे. आपल्याकडे जी सेवा गेली ती सेवाच करायची आणि निमूटपणानं अशा तऱ्हेचं आपलं काम करायचं आहे. आपण अशा सप्ताहाचं योजना करतो आहोत. याच्याकरता सर्व तालुक्यातल्या मंडळीनं यथाशक्ती मदतही करावी आणि शक्ती लावून सेवाही करावी. आणि या महोत्सवाचा मोठा भाग आपण उचलावा आणि त्या सर्व करण्यातून तुम्हाला जे यश प्राप्त होईल ते सर्व जोग महाराज तुम्हाला आणि देतील. आणि जोग महाराजांची कृपा होईल आणि सर्वांचं कल्याण होईल. हे सांगून मी माझ्या शिवा संपवतो. ज्ञानेश्वर महाराज झालं काय? ज्ञानेश्वर तुका म्हणे त्याचे पाय पाय पोष, तुका म्हणे त्याचे पाय पाय पोष, तुका म्हणे पाय पाय पोष. कोणी आवास करीन तेथे, कोणी आवास करीन तेथे, नाही त्यावी काळ अखंड सोहळा, नाही त्यावी काळ अखंड सोहळा. आवास करीन तेथे, होनी आवास करीन तेथे, होनी आवास करीन तेथे, नाही त्या बेढाळ अखंड सोहळा, नाही त्या बेढाळ अखंड सोहळा. उपाधी वेगळा जाणीवेच्या, उपाधी वेगळा, उपाधी वेगळा, उपाधी वेगळा जाणीवेचा, उपाधी वेगळा जाणीवेचा, उपाधी वेगळा जाणीवेचा, उपाधी उपाधी वेगळा जाणीवेचा, उपाधी जाणीवेचा, जाणीवेचा, उपाधी वेगळा जाणी, 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 उपाधी वेगळा जाणी, उपाधी वेगळा जाणे,
वेगळा जाणीवेचा उपाधी वेगळा जाणीवेचा नाही जावे काळखळ सोहळा नाही जावे काळखळ सोहळा जय पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज गुरु निवृत्तीनाथ महाराज की तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की चरणी वंदन. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बीज महोत्सव आणि या बीज महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा 25व्या वर्षाचा नामसप्ताह आणि या नामसप्त्याची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह गुरुवर्य वैराग्यमूर्ती माधव बाबा घुले मठाधिपती इगतपुरी महाराजांनी अगदी वेळेवर उपस्थित राहून संकल्पित वेळेत आपल्या अमृतुल्य वाणीतून सुंदर असं विवेचन आपल्यापुढं मांडलं. खऱ्या अर्थानं इगतपुरी तालुक्याचंच नव्हे, जिल्ह्याचं नव्हे, ह्या महाराष्ट्राचं एक अलौकिक असं महान व्यक्तिमत्व आज या हनुमंतरायाच्या नगरीत महाराज उपस्थित राहिले. त्यांचा आपल्याला दर्शनाचा योग आला. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, श्रोते भाविकांच्या वतीनं आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं महाराजांचं आभार मानतो, ऋण व्यक्त करतो.